So students, welcome to my Dreams Comes True YouTube channel. Today I am Prashant Khadbade. I am presenting a new topic today. Here in this topic, we are going to learn how to make a passive voice of sentences that begin with let. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं ड्रीम्स कम ट्रू या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रशांत खडबडे आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण लेट न सुरू होणाऱ्या वाक्यांचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा ते आपण समजून घेणार आहोत. चला तर पाहूया. Here, look at this PPT carefully. Now, students, look at this PPT carefully. Here's the formula of how to make a passive voice of sentences that begin with let. विद्यार्थी मित्रांनो, पहा की या ठिकाणी लेट पासून सुरू होणाऱ्या वाक्यांचा पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी कोणतं स्ट्रक्चर, कोणती रचना वापरायची, ती रचना आपणासमोर इथं दाखवलेली आहे. पहा, तर पहा साधारणतः लेटच्या वाक्याची रचना कशी असते. पहिल्यांदा लेट हा शब्द, त्यानंतर सब्जेक्ट असतो, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मेन वर्बचं पहिलं रूप आणि शेवटी ऑब्जेक्ट. आता याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना कसा करायचा पहा, सोपा आहे अगदी. म्हणजे आपण पहा की आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचा जो पॅसिव्ह व्हॉइस करतो त्याप्रमाणे पॅसिव्ह व्हॉइस होतो. थोडासा फरक आहे बघा. पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिल्यांदा लेट घ्या, त्यानंतर वाक्यातील ऑब्जेक्ट घ्या, त्यानंतर बी हा शब्द घ्या, त्या दिलेल्या मेन वर्बचं तिसरं रूप, त्यानंतर बाय हा शब्द आणि बायने सब्जेक्ट जोडा. आता आपल्याला उदाहरणाच्या द्वारेच चांगल्या प्रकारे लक्षात येईल. चला जाऊया दुसरा उदाहरण. चला, नाव लेट्स मूव्ह टू द some sentences that begin with let. The first sentence is, let us reward our employees. Let us reward our employees. Now this sentence is begin with let. Now let's make a passive voice of this sentence. तर बघा, हे लेट न सुरू होणारं वाक्य, आपण या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस करूया. बघा, पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवात लेटनच करा. त्यानंतर जो ऑब्जेक्ट आहे, कुठला ऑब्जेक्ट, आवर एम्प्लॉईज आहे तसं घ्या. घेतलं. त्यानंतर बी हा शब्द, त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप. मेन वर्ब आहे रिवॉर्ड, रिवॉर्डचं तिसरं रूप रिवॉर्डेड. त्यानंतर बाय हा शब्द आणि बायनं इथं जे दिलेलं आहे अस ते आहे तसं जोडायचं. पॅसिव्ह व्हॉइस होईल लेट आवर एम्प्लॉईज बी रिवॉर्डेड बाय अस. आपण हे वाक्य पुन्हा एकदा समजून घेऊया, नसेल समजलं तर पुन्हा एकदा आपल्यासाठी. पहिल्यांदा लेट घ्या. लेटचं पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिल्यांदा लेटच घ्यायचं. लेट, त्यानंतर दिलेलं ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट आहे आवर एम्प्लॉईज. त्यानंतर बी हा शब्द, त्यानंतर वाक्यातलं जे मेन वर्ब आहे रिवॉर्ड, त्याचं तिसरं रूप घ्या आर. त्यानंतर बाय हा शब्द, बायने काय जोडायचं, जे दिलेलं
सब्जेक्ट आहे अस, आहे तसं जोडायचा अस, झाला पॅसिव्ह वॉइस. अगदी सोपं आहे. नंतर दुसरं वाक्य बघूया. बघा, लेट अस डू दिस. चला आपण हे करूया. तर चला या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस करून पाहूया. पहिल्यांदा लेट, त्यानंतर वाक्यातलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय? सर्वांना माहिती आहे, मेन वर्ब नंतर हे ऑब्जेक्ट येतं, म्हणून ऑब्जेक्ट आहे दिस. घेतलं ऑब्जेक्ट दिस, नंतर बी हा शब्द, नंतर मेन वर्बचं तिसरं रूप, डूचं तिसरं रूप डन, नंतर बाय हा शब्द, आणि तुम्हाला माहिती आहे बायने सब्जेक्ट आलेलं अस आहे तसं जोडायचं, झालं. अशा प्रकारे पॅसिव्ह वॉइस होतं. पुढची वाक्य पाहूया. लेट अस हँडल दिस मॅटर. ओके, नाव लेट्स वी मेक द पॅसिव्ह वॉइस ऑफ दिस सेंटेन्स. याचा पॅसिव्ह वॉइस बनवूया. फॉन्ट जरा मोठा करतोय. लेट, त्यानंतर वाक्यातलं ऑब्जेक्ट धिस मॅटर, त्यानंतर बी हा शब्द, नंतर मेन वर्बचं तिसरं रूप, मेन वर्ब हँडल त्याचं तिसरं रूप हँडल्ड, नंतर बाय हा शब्द, बायने सब्जेक्ट जोडा, सब्जेक्ट आहे अस, आहे तसं जोडा. ओके, पुढे जाऊया. पुढचं वाक्य आहे लेट अस सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. पॅसिव्ह वॉइस पहा जमतोय का, पहा आपल्याला पॅसिव्ह वॉइस जरा थोडासा करून पहा. आपल्या वहीवरती आपण जरी सोडवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला कळेल. चला घेऊया. लेट हा शब्द, त्यानंतर ऑब्जेक्ट धिस प्रॉब्लेम, नंतर बी हा शब्द, नंतर मेन वर्ब, मेन वर्ब सॉल्व त्याचं तिसरं रूप, त्यानंतर बाय हा शब्द, बायने सब्जेक्ट जोडायचा अस, आहे तसा. ठीक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लेट पासून सुरू होणाऱ्या वाक्यांचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो तो पॅसिव्ह वॉइस आपण समजून घेतला. आता नाव लेट्स वी लर्न हाऊ टू मेक अ पॅसिव्ह वॉइस ऑफ सच सेंटेन्सेस दॅट सजेस्ट सजेशन, दॅट इंडिकेट सजेशन. आपण अशा वाक्यांचा पॅसिव्ह वॉइस विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत की जी वाक्ये इम्परेटिव्ह आहेत, आज्ञार्थी आहेत, परंतु सजेशन सल्ला देणारी वाक्य आहेत. मग अशी सजेशन सल्ला देणाऱ्या वाक्यांचा पॅसिव्ह वॉइस हा वेगळा केला जातो. हे काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. जरी आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स दिसत असलं तरी प्रथम ते ते सेंटेन्स काळजीपूर्वक पहा. जर त्यामध्ये सल्ला असेल तर त्याचा पॅसिव्ह वॉइस वेगळा होतो. कसा होतो पहा. हेल्प द पुअर, गरिबांना मदत करा, म्हणजे तुम्हाला सल्ला दिलाय, सजेशन दिलंय, याचा पॅसिव्ह वॉइस वेगळा होतो. कसा होतो पहा. पहिल्यांदा वाक्यातील ऑब्जेक्ट घ्या. काय ऑब्जेक्ट? द पुअर. त्यानंतर सल्ला देण्यासाठी शुड बी हे दोन शब्द, आणि त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप. मेन वर्ब आहे हेल्प, त्याचं तिसरं रूप. पॅसिव्ह वॉइस होईल द पुअर शुड बी हेल्पड. आपण परत एकदा एक वाक्य घेऊया, लक्षात आलं नसेल आपलं. बघा,
हेल्प द पुअर, गरिबांना मदत करा. सल्ला दिलाय, सजेशन दिलंय, याचा पॅसिव्ह वॉइस वेगळा होतो. कसा होतो पहा. पहिल्यांदा ऑब्जेक्ट द पुअर, त्यानंतर शुड बी, त्यानंतर मेन वर्ब, हेल्पचं तिसरं रूप, फुल स्टॉप. अशा प्रकारे होतो. आता पहा पुढचं वाक्य आहे, लव्ह युअर पेरेंट्स, तुमच्या आई वडिलांवरती प्रेम करा. सजेशन, सल्ला दिलाय. पॅसिव्ह वॉइस कसा होईल पहा. ऑब्जेक्ट घ्या, युअर पेरेंट्स, नंतर शुड बी आणि मेन वर्ब लव्ह, त्याचं तिसरं रूप. पॅसिव्ह वॉइस होईल, युअर पेरेंट शुड बी लव्ड. नाउ मूव टू द नेक्स्ट सेंटेन्सेस. डोनेट द नीडी पीपल, गरजू लोकांना मदत करा. गरजू लोकांना मदत करा, सल्ला आहे, सजेशन आहे. चला करूया पॅसिव्ह वॉइस. ऑब्जेक्ट घ्या, द पीपल, शुड बी घ्यायचं, त्यानंतर मेन बरोबर तिसरं रूप, डोनेटचं तिसरं रूप, डोनेटेड. पुढचं वाक्य आहे, सेव्ह आवर अर्थ, सल्ला दिलाय, सजेशन दिलाय, आपल्या पृथ्वीचं रक्षण करा. ओके, नाव लेट्स वी मेक द पॅसिव्ह वॉइस ऑफ गिवन सेंटेन्स. आवर अर्थ शुड बी, काय होईल पहा, सेव्ड. पुढचं वाक्य, ओबे आवर पेरेंट्स, आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळा, सल्ला आहे, सजेशन आहे. पॅसिव्ह वॉइस कसा होईल, ऑब्जेक्ट घ्या, आवर पेरेंट्स, त्यानंतर शुड बी हा शब्द, त्यानंतर मेन वर्ब, ओबेचं तिसरं रूप, ओबेड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या पाठामध्ये लेटच्या वाक्यांचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो हे पाहिलं. त्याचबरोबर सजेशन देणाऱ्या वाक्यांचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो हेही पाहिलं. तर आपण चला विद्यार्थी मित्रांनो, नंतरच्या तासाला नक्कीच भेटूया. मी आपला निरोप घेतो. नक्कीच आपण उद्याच्या तासाला भेटूया. आणि जर आपणाला नवनवीन ग्रामरशी संबंधित व्हिडिओ आपणाला हवे असतील तर माझ्या ड्रीम्स कम्स ट्रू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ओके, थांबूया आपण.